इकडे बघा ना कशी मस्ती का तशी. नमस्कार. आपला इथे तुळजापूर इनाम देवस्थान इनाम जन्मी संदर्भात सन्मान्य आपल्या राज्याचे महसूल मंत्री महोदयांनी असं आदेशित केलेली आहे लेखी की या जे मंदिर महासंघांनी जे निवेदन मंत्री महोदयांकडे सादर केले होते त्याच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना आदेशित केलेले आहे की याच्या चौकशी समिती नेमून चौकशी करावी आणि याविषयी मध्ये मूलतः ही देवस्थान इनाम जमिनी तत्कालीन निजाम सरकारांनी वेगवेगळ्या मठांना देवीची सेवेसाठी दिले होते आणि याच्यामध्ये असा आरोप करण्यात आला होता. या निवेदनामध्ये असा विषय नमूद झालेली आहे की याच्यामध्ये काही जमीन लगभग 400 एकर जमीन ही विनापरवाना किंवा गैरप्रकाराने हस्तांतरण झालेली आहे. सो या विषयाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सन्मान्य मंत्री महोदयांनी दिलेले आहेत. आता किती दिवसात त्याची चौकशी होईल याच्यासाठी काही टाइमलाईन फिक्स करण्यात आलेली आहे का? कारण गेली अनेक वर्षे प्रकरण चर्चेत आहे. याच्यामध्ये आपण एक वरिष्ठ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमणार आहोत. तातडीने त्या समिती नेमून आपण लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची आपण आदेशित करतो. बट याविषयी बरेच वर्षापासून चालू असल्यामुळे आणि वेगवेगळ्या कोर्टामध्ये महसूल न्यायालयामध्ये असो, देवानी न्यायालयामध्ये असो, हायकोर्टमध्ये प्रसन्न असो, आता न्यायपृष्ठ असल्यामुळे गुंतागुंत जास्त झालेली आहे. तरीही आपण या समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची सूचना आपण देतो. कुणाच्या अध्यक्षतेखाली आणि किती जणांची ही समिती असेल आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे काय अडचणी ठरतात समितीपुढे? आपला अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती होणार आहे आणि समितीमध्ये वेगवेगळे अधिकारी आणि शक्यतो DGP पण आपण घेणार आहोत डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट पिरियड. धन्यवाद. जे काही त्यांना शासकीय मदत आहे त्यांच्या GPF आहे, अरियर्स आहे ते आपण देण्याची आपण दक्षता घेतली आहे आणि विशेष म्हणून पण शासनास आपण मार्गदर्शन मागून काय मदत करता येते का असं आपण प्रस्ताव बघतो. मीडियामध्ये पण एक बातमी सर्क्युलेट होत आहे. त्याच्यामध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थांचे जमिनीच्या संदर्भात काही न्यूज बातमी करण्यात आला होता. त्याच्यामध्ये काही स्पष्टीकरण देणे आम्हाला उचित वाटला. तसं बघितलं तो शासकीय सुट्टी दिवस आहे, बट आपण असा एक संवाद ठेवणार होतो मागच्या आठवड्यामध्ये, बट व्यस्त शेड्यूल असल्यामुळे आणि वेगवेगळ्या मीटिंग्स आणि VCs असल्यामुळे आपण आज